विप्रात तुझ्या हातात आहे रे भाऊ. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. हां थोडा बेस जास्त आहे का? हॅलो हॅलो चेक 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 चेक. चक चक सोन्याचा सोन्या. हॅलो हॅलो. तुला जसं जमलं तसं लाग. गणपती बाप्पा. अरे मंगल मूर्ती. अरे मला एवढाच हवा, याच्यात मी रात काढी कशी ती बघा फक्त. या ठिकाणी बारी तापायची म्हणतात आणि तापून गेले. अरे इस्त्यात या किटूल पण नाही पडला बुवा. काय पेटवली वारी ह्या. असं 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 मी विजवतो असं. अरे काय बोलणार. थोडा इफेक्ट द्या. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या विश्वाचा आराध्य दैवत बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी. अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टपाखाली पालथा घातला असले मल्हारशाहीचे संस्थापक थोरले मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर. शिवाजी राजांचा तो वैचारिक वारसा पुढे ज्याने आणला ते शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होईल. माझ्या विवली गावची ग्रामदेवता आई नवलाई देवी, या खानवली गावची आई नवलाई देवी हा बुद्ध शंकरेचा सुवर्ण योग. आणि या युगामध्ये माझी केळब्याची आई विठलाई देवी, माझा धनी देवडोकर, लांजाचा मालक धनी केदारलिंग देव चव्हाटा, जुगाचा काही नटेश्वर, रंगदेवता, जागे मालक आणि रसिक राजा. तुम्हाला शाहिरी मला समुद्रा नतमस्तक होत असतात. बोल गादी बाबू रंगले, रणातील ध्रुवा शंकर यांचे नारायण भाऊ, यांचे बाबा राजाराम, अमर विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुझेवाला शाहीर विकास लांबोरे, नवलाई देवी नाथ पटाजोली चंग घरघरवाडा, शाखा धनी रवळनाथ नाथ नगर, कोटे लाजा यांच्या समेत तुमच्या चरणाची धोवस्त केलावात माझा ढोलकी पाठव सिद्धार्थ बारगोडे, सुधेश बारगोडे की बोलला. आमचे आदरणीय माननीय लांजाचा संगीताचा बादशाह दिग्विजय गेरे आणि बेंजोला आहेत, ज्यांची बोलं गिटार छेडली जाते इथे आजाद घुसली जाते असे आमचे सुरुवात बांधवेकर आणि आमचे मित्र ऑक्टोपॅडला विशाल गरंगळे. आणि आज एका वर्षानंतर आम्हाला साऊंडला लाभलेले आमचे परम मित्र निपुणाल दादा यांचा मोर्या साऊंड. या सर्व साधासनं तुमच्या चरणाची धूळ पूर्ण मस्त केल्यावर तुमची सेवा तयार करण्यास, तुमची सेवा करण्यास मी इथे उभा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रतिस्पर्धी शाहीर या लांजाची आमची जोशी काकू, पटातली आमची जोशी वहिनी, यांना शायरी मनाचा मुद्रा, त्यांचं सगळं लक्ष माझ्या लंगोटवर आहे. एवढं सगळी गाणी चांगली दिली पण त्यांना माझा लंगोट जावा. मी लंगोट बघा बुवाना मला तर मुद्रा नाही तर आयाम जायचा. साडी अशी दिसली पाहिजे की नाही, ए साडी नेसताना दिसली पाहिजे ना, बरोबर. अरे लंगोट मी घातलेला आहे, वर पॅन्ट घातलेली आहे, लंगोट मी घातलेला आहे. तुम्हाला बघायचं असेल यू कॅन कम देअर, यू कॅन कम देअर. खोपीच्या बाहेर, खोपीच्या माग तुम्ही यांनी टोपी घातली होती, घातली होती काय? जोशी बुवानी घातली टोपी, वाढ बघते तिकडं खोपी.
तुमची लय मजा आहे. राणी साहेब राणी साहेब त्याचे डायलॉग आहेत. आज घेतो. या ठिकाणी अनेक मंडळी आहेत. शक्ती तुरा जर पंढरी असेल, शक्ती तुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात. आणि आज या खानवली गावामध्ये मी पहिल्यांदाच आलोय आणि या खानवली गावचे वक्रतुंड गणेश मंडळ खानवली कोलेवाडी या ठिकाणी आम्हाला हे कार्यक्रमाची संधी दिलेली आहे. त्याबद्दल या सर्व मंडळाचे, सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभार. या गावचे, या मंडळाचे गावचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माननीय संतोषजी भिडे माऊली, मुंबईचे अध्यक्ष रवींद्रजी चौगले माऊली आणि ज्यांच्या मार्फत हा माझा संपर्क झाला ते आमचे मित्र अनिरुद्ध मांडवकर उर्फ मंड्या मांडवकर माऊली. तुम्हा मानाचा मुजरा करून एक आज गमतीचा नाही पुण्याचा भाग असा आहे की तिकडून आलो, सापोच्या तळ्यामार्गे आलो आणि सगळ्या वाड्याच आहेत. दळवीवाडी, असे गोल्डेश्वर वाडी, खूप छान नाव आहे. आणि त्याच्या आधी इवलकर वाडी होती. इवलकर म्हणजे विवलीचं होतं. लांजात दुसरी इवल नाही, विवली एकच. आणि त्याची मालकीण नवलाई देवी आणि खानवलीची मालकीण नवलाई देवी काहीतरी म्हणून संबंध आहे आणि पवित्र संबंध. तिचा आणि तिच्या नावाचा माझा नाच नवलाई देवी नाच मंडळ विवळीकडे धनगरवाडा आणि तिच्या या भूमीत, त्या पांढरीच्या भूमीत चतुर्सीमत आज माझा साज आहे. हे जोशे वैले आज म्हणून तुमचा खलीवाली खलीवाली खली, आज तुमची खलीवाली खलीवाली आज या मुक्काम पोस्ट खानवली आणि माझं गाव विवली. आज म्हणून लय माझे येणार आहे. तर नावं राहिलेली आहेत काही. या ठिकाणी माझे परममित्र आडवली गावचे सुपुत्र ज्याने मला अनेक कार्यक्रमामध्ये संधी दिलेली आहे. मुंबईला कार्यक्रम त्याने आमचं आयोजन केलं होतं आणि धनी गांगेश्वर यांचं गाणं करण्याचा मला त्यांनी संधी दिली. त्या माझ्या आदरणीय आणि या गावचे जावई प्रतीक पवार माऊली या ठिकाणी आले आहेत. शाहीर नामवंत तुरेवाले शक्तीवाले शाहीर अनेक कार्यक्रमामध्ये माझे प्रतिस्पर्धी आहेत जे शासकीय सेवेत उच्च पदावरती आहेत असे आमचे आदरणीय आणि दिलदर्या आनंद सुरेश मांडवकर या ठिकाणी आहेत. हरी आनंद जे शाहीर आहेत त्याच्यापैकी आनंद भाऊकर या ठिकाणी, सॉरी आनंद सुरेश भाऊकर बुवा क्षमा करा. त्याच्यानंतर युट्यूबवाले आमचे दीपक चौगले आहेत, अभि पालवकर आहेत, मुलाटू कोकणकर सुरज पण आहे, श्याम शितप आहेत, चंदन दर्डे आहेत, अनेक मंडळ आहे. वागरडगाव 10-12 किलोमीटर चालत आलेली काही मंडळी आहे. रुपेश आगरे आहेत, अनिरुद्ध शिंदे आहेत, वैभव चव्हाण आहेत आणि या बेनी गावचे नॅशनल प्लेयर्स संजय कोंडसकर आहेत. तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा करून अनेक मंडळी इथे आहे, कोणाचं नाव राहील क्षमा करा. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांनाही देखील मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिलं स्तवनाच्या आधी ग्रामदेवत आई नवलाई देवी, माझ्या विवलीचं ग्रामदेवत आई नवलाई देवी आणि तिच्या चरणाशी सादर हे स्तवन तिच्या लेकराच्या साक्षीनं लक्ष असावं. झोळी भरून जावी तुझी गातो ओवी, झोळी भरून
तुझी गातोवी तुझ्या धन्य खानवली गावी आई तुझ्या धन्य खानवली गावी किती शोभूनिया मंदिरात किती शोभूनिया माझी दिसते ही नवलाई देवी किती शोभूनिया अरे किती शोभूनिया दिसते नवलाई देवी तुझी गातोवी झोळी भरून जावी गातो तुझी ओवी तुझ्या धन्य खानवली गावी तुझ्या धन्य खानवली गावी किती शोभूनिया दिसते नवलाई देवी किती शोभूनिया दिसते नवलाई देवी किती शोभूनिया शिवाची तूच कारभारी झाली तुझी कृपा माझी माय बाबा झाली तुझी कृपा तू माझी माय बाबा पीडा पीडा ही निघून जावी पीडा पीडा ही निघून जावी शोभूनिया किती शोभूनिया दिसते नवलाई देवी किती शोभूनिया दिसते नवलाई देवी किती शोभूनिया दिसते नवलाई देवी सासुर वाशीर सुखी सासऱ्यास शोभे तुझा जावळ द्यावा उजवा चावल शोभे तुझा जावळ द्यावा उजवा चावल गुणा गायाला बुद्धी द्यावी गुणा गायाला बुद्धी द्यावी किती शोभूनिया अरे किती शोभूनिया दिसते नवलाई देवी 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 झोळी भरून जावी तुझी गातोवी डोळी भरून जावी तुझी गातोवी तुझ्या धन्य खानवली गावी तुझ्या धन्य खानवली गावी किती शोभूनिया दिसते नवलाई देवी 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 किती शोभूनिया अरे किती शोभूनिया माझी दिसते नवलाई देवी फरमाईश आहेत आणखीन ज्या फरमाईश आहेत त्या आपण हळू घेऊ
पण बुवांना मला म्हणायचं आहे की त्याने आज बोलता बोलता काय बोलले, आज ते एकेरीवर आले. जेव्हा आपल्याकडचं सगळं संपतं तेव्हा अशी अवस्था होते. मी चॅलेंज देतो, मी आव्हान करतो, संजय जोशी बुवानी लागोपाठ 4 बाऱ्या कराव्यात माझ्यासोबत. नाही जर उघडं पडलं सांगित ते हरत. तुम्हाला ह्या आयोजक मंडळीतले अनेक लोक तुमचे वर्गमित्र आहेत, तुमच्या कॉलेजचे असतील, तुमच्या शाळेतले असतील. तुम्हाला 4 वर्ष इथे कार्यक्रमाचं आयोजन दिलेलं आहे आणि तुम्ही कलगीवाली बाजू असताना तुम्ही आईचं स्तवन गाऊ शकला नाही. ही तुमची मर्यादा, ही तुमची लेखणी आणि ही तुमची कार्यतत्परता. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. हे तुम्ही माझ्यावर एकेरी बोलून काय माझी काय होणार नाही. आपण साधाच माणूस आहे. तुमच्याकडं पैसा आला डायलॉग माझा म्हणतात, हे त्या नामानातला राणी साहेब हे जे परवा बोललं माझंच बोलून मला दाखवतात. खुलं या माझंच मला बोलून दाखवतात. बुवा तुमच्याकडे आहे काय? तुमच्याकडे नक्की आहे काय? तुम्ही फक्त हे सगळं शेअर, हे सगळं डायलॉग माझं घेतावाय ना, सुपारीतलं किमान 1000 रुपये तरी मला द्यायचं. सगळं माझ्या जीवावर. त्या बुवांना सांगितलं बारी तापवा, ही तापवली. बुवा इट वॉज अ किटूल, यू नो किटूल, किटला तेवढंच होतं. किमान एक निकारा द्यायचा. हे तापून काय हो करणार? जोशी बुवा खोटं बोलायचं आणि माझी कॉपी करायची. अरे मी काला तर काला, ह्या भारी आहे. रोवनव ठेवली कोंबडी, रोवनव यु नो रोवना, रोवनव ठेवली कोंबडी. आता उरलेला करंडूल कुठं ठेवू? हे दोषे वळणे चांगले बोले. अरे ह्याला मजा मला इथे गोवांचा. ह्या सगळ्या गमती जमती असताना शास्त्राचा भाग दिला पाहिजे. माझी कलगीवाली इथं नांदून गेलेली आहे. आदरणीय माझी जोशी वहिनी गेलेली आहे. पटातली माझी जोशी वहिनी गेलेली आहे नांदून. अरे मला लंगोट सांगता, आता पुढचं तुम्हाला सांगितलं तुम्ही काय घालून या, पण बोलण्यासारखा नाही आहे. अरे तुम्ही किमान मला सदरा बिद्रा सांगा, धोतार सांगा. डायरेक्ट लंगोट दाखवायची गोष्ट नसते हो, लंगोट दाखवायची गोष्ट नसते. तुम्हाला बघायची असेल, तुम्हाला लय हाऊस लांबोऱ्याचे लंगोट बघायची, यू कॅन कम टू कॉफी. हा यांच्याकडे काय कोर्स करतो बघा. तर थांबा, चाल देव हा देवांचा चालवतील बापा मोरया. शाहीर ऐकून घ्या तुमची चाल. सुखाची ही भाषा उमगे बाप्पा तुझ्या चरणापाशी. भासते रे पंढरपूर बिळे तीर्थ गाया कशी. देवा प्रात काळी सांज सकाळी पुण्य तुझ्या रे स्मरणाशी. सुखाची ही भाषा उमगे बाप्पा तुझ्या चरणापाशी. भासते रे पंढरपूर मिळे तीर्थ गया कशी. हे तुमची चाल, हा तुमचा भाग. मंडळी सतत 7-8 कार्यक्रम आहेत. आवाजात तिकडे खराशेल, आवाज बसलेला नाही, थोडी खराशेल, तेवढी सांभाळून घ्या. बाकी तुम्हाला तुमचं मनोरंजन 100% होणार. आता माझा गट मुलं फिरू दे. आणि मी जवळपास 1 वर्ष आम्ही नाच सुरू केलेला आहे आणि भावा अजून लंगोटीवर अडकलेला आहे. लंगोटीच्या पुढं काहींची गाडी जात नाही. भावा असं काहीतरी करतो तो गाजवा.
तुम्हाला मी म्हणणार नाही तुम्ही हिंदी गाण्यांच्या चाली बोलता, ते काय तुम्ही एकटे नाही बोलत, आम्ही बोलतो. तुम्हाला मी का बोलतो भैया बियाच्या सगळ्या गोष्टी, एवढा मी संकुचित वृत्तीचा माणूस नाही. त्याच्यामुळे मनातून काढून टाका की तुम्ही हिंदी चाली निवड आमच्या संजय जोशी सारखी आमच्या लांजात तरी किमान. आणि असा आमचा गुणीशाही. पण आता त्याला लंगोटवाचा आवडले. 35 वर्ष झाली पण गोवांना नाद मात्र लंगोटचा. बाय 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 बाय. तर शाहीर माझा गण गातोय, त्याचा भाग तुम्ही द्यायचा, कारण तुमच्या गणाचा मी भाग दिलेला आहे. पूजून तुझला भजून तुझला दिला निवेद गाईला. शब्द आहे का मंडळी? हे काहीतरी 22-23वी वारी असेल आपली परमेश्वर कृपेने, आणि त्याच्यातले 15 गण फेमस झाले आहे. पूजून तुझला भजून तुझला दिला निवेद गाईला. घरा समाजा एवढे दिस तू सुखान राहिला. देव माझा मी पाहिला घरी माझ्या, देव माझा मी पाहिला. म्हणून तुझे भाबड बालक
राज देवा मी साधू एकांत घरी तुझी लागली पाऊले संपले सारे आकांत संपले सारे आकांत आला योगाचा देवा कसा बसा नमना बाबाला घरस माझ्या पाच दिवसात सुखान राहिला देव माझा पाहिला हरी माझा देव माझा पाहिला देव माझा मी पाहिला हरी माझा देव माझा मी पाहिला शक्ती तुला करणारा नमन करतो त्याच्यामुळे त्याच्यात जास्त असा भेद नाहीये तर जरा कुठे इकडं तुमच्या लंगोटीपेक्षा हे जर आलं तर वाईट नाही कुठे गेले माझी जोशीबाई माझी कोटातून स्वार करून आलेली आहे आज माझा लंगोट बघण्यासाठी आलेली आहे पण मी त्याला सांगितलंय हे कोटातले जोशीबाईने जर आमचा लंगोट बघत असेल तर इथून सरळ खोपीकडे यावे आम्ही तिथे तयार आहोत नमन घुसत करू काय नको हे तबला वाजला ना वाजव रे वाजवच्या बरोबर बघू ये जोशीबाईने जर आमची तुम्हाला लंगोट बघायची असेल कडे खोपीकडे यावे आम्ही तयार आहोत यावे ये जोशीबाईने मला हे लय भारी वाटतं मला एकदा सांगा याच्यात वाईट काय हो याच्यातून शक्तिद्रयाची वाईट काय सांगा कमी कालचं काय बोललो माझ्या आया बहिणी समोर आहेत त्यांना वाईट वाटेल त्यांना कुठे मान खाली झाला असं काय बोललो फिर ये जोशीबाई को तकलीफ काय को होता है You want to see my langot? Every time you are asking to langot, bloody bastard, you know. नवलाई साऊंड एपी शायरी घ्या शायरी घ्या अरे चिऱ्याचं किती बी बांधलो वाण आपलं असंच असतं अरे चिऱ्याचं किती बी बांधलो वाण तर खरी मजा त्या गडग्यात आहे आणि लंगोटीत अडकली जोशीबाईंनी अजून वाडग्यात इसको बोलते विकास नामोरे ए बहिणे आज म्हणून तुझी खिरापत आहे शाप खिरापत कशी तुम्हाला एकेरी उल्लेख नाही तुमच्या आई बहिणीपर्यंत जाणार नाही माझ्या समोर आई बहिणी बसले त्यांची मान खाली जाईल असा एकही शब्द नाही कमरे खालचा एकही शब्द नाही आणि तरी म्हणू कुस्करून कुपटीन इसकाना तर म्हणतात काला गवळ्यांचा भाग क्या बोला भाई वापस बोलो जल्दी निकलना है पनवेल निकलना है तर म्हणतात काळा आहे
माझी जोशी बहिणीले पांढरी पटपटीत आहे. सूर्यास म्हणते उगवू नको आणि चंद्रास म्हणते मावलू नको. एवढी माझी पिठासारखी पांढरी फटफटीत बाय 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 बाय. तर कुठल्या बाजूला आहेत तर जोशी अरे हॅलो नमस्ते नमस्ते बॉस वेलकम टू इंडिया. You are from Russia. Oh, Austria? Russia. Russia. Okay, namaste. Most welcome. Vladimir Putin को सलाम बोलना हमारा. You want to say something? Yeah, please. Boa Bari Petra. Turi Vale. Bari Bari Petra. Please click the photo with Russian ma'am. India and Russia. Jai Hind. Jai Hind. तर मंडळी या ठिकाणी जर माझा कोकण माझी परशुरामाची भूमी एवढी पवित्र. 2 मिनिटं. ओ ओ बुवा सारखं काय पेटवायचं. हे नभांगण हे युनिवर्स त्याच्यामध्ये सूर्यमंडळ आहे. या सूर्यमंडळावरती 9 ग्रह आहेत आणि त्या 9 ग्रहापैकी एक पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीवरती 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. दादा जरा ह्यांना शांत करा प्लीज. 2 मिनिटं ऐका. काही गोष्टी महत्वाच्या ते बोलतात. 29% जमीन आहे 71% पाणी आहे आणि त्या 29% जमिनीवरती 7 खंड आहेत. त्याच्यातील एक आशिया आणि या आशियामध्ये किंवा ह्या जगामध्ये 200च्या आसपास देश आहेत. आमच्या आशियामध्ये 48 आहेत आणि त्याच्यापैकी आमचा हिंदुस्थान ज्याच्यामध्ये 28 राज्य आहेत 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि त्याच्यापैकी आमचं महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि आमचा हा कोकण प्रांत आणि एकमेव असा प्रांत आहे जिथे कलगीतुरा नांदला जातो. या कलगीतुऱ्यामध्ये गायन वाचन नृत्य आणि वादन ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचं एक्सप्लोरिंग आणि त्याचं एक्सपोज करण्यासाठी जर आमचे परदेशी नागरिक जर येत असतील तर आपण त्यांची सन्मान करायला हवा, त्यांचा मान ठेवायला हवा. कृपया आपल्या या पाहुण्यासाठी त्या काय तर आपण भान ठेवलं पाहिजे, दिलं पाहिजे की आपण हे युट्यूबला जाणार आहे. युट्यूबचा मालक कोण? अमेरिकन. जर तिकडे USA मध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी जर चुकीच्या तिकडच्या माणसाने बघितल्या कोणता आघात पडेल. म्हणून एकच आमचं कलगी आणि तो आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की वाईट ते नको, आमच्या कोकणातून वाईट गेलेली गोष्ट नको असे बोलून बुवांच्या भागाचा भाग देतोय. नाकी डोळे छान त्याच्यात म्हणतात काळा, म्हणतात हा काळा आहे. होय काळा आहे, काळा आहे. आता काळा वेळा पांढरा लग्नापर्यंतच बस होता. लग्न झालं की काय टेन्शन नसतं आणि माझं एकदा झालेलं आहे. बिचारीला फसवलेले आहे. पावडर लावून गेलो त्याला पसंत बिचारी झालं लग्न. आता काळानी पांढरा काय आता कर्तृत्व राहतं ते कर्तृत्व शिल्लक आणि ते देवाच्या कृपेने आहे माझं स्वरूप. भाग देतोय. तुम्ही कृष्णाला काळा म्हणाला, तो काळा नव्हता, तो सावळा होता. तर ते म्हणाले मेघासारखा काळा आहे पण त्या मेघाची गहराई, मेघाची खोली, त्या काळ्याच्या रंगाची खोली ती किती खोलवर आहे ती शाहीर ऐकून घ्या. नुसतं इथलं बडबडलं की झालं नाही. तुम्ही जो भाग दिला त्या भागाचा भाग देणं गरजेचं आहे कारण तुम्ही आदिमायाची बाजू मांडता, मी माझ्या शिवाची ब्रह्माची बाजू मांडतो. मला देणं गरजेचं आहे कारण हा पट्टा, हा सगळा कलगीतुरा आणि नमन याचे जाणकार रसिक राजे आहेत. ते आज भेद करतील की कुणी कुणाला भेद दिला. विषय देतो घ्या. मेघाचा ना अंत तसा सावळा श्रीमंत, मेघाचा ना अंत आणि याने भेद काय दाखवला? बलराम गोरा आणि कृष्ण काळा. आम्ही भावभाव बघून घेऊ ना, भावभाव बघून घेऊ. तुम्ही राधा आणि कृष्णाची तुलना करायची, 2 पुरुषांची तुलना नाही करायची, स्त्री आणि पुरुषाची तुलना करायची. शाहीर जोशी बुवा याचं तुम्ही उत्तर द्यायचं. हे मी जे विचारलंय तुम्हाला याचं तुम्ही उत्तर द्यायचं. मेघाचा ना अंत तसा सावळा श्रीमंत, टाकला व्यापुनिया त्याने असं म्हणत, म्हणता का काळा एकच वाटे खंत.
म्हणत का काळा एकच वाटे मेघाचा अंत तसा सावळा श्रीमंत मेघाचा अंत तसा सावळा श्रीमंत टाकला बापुनी या त्याने असं म्हणता म्हणत का काळा एकच वाटे खंता म्हणत का काळा एकच वाटे खंता गणाचा भाग त्यांना दिला मी. हे पोरांनो, गणाचा भाग मी दिला की नाही? त्यांनी माझ्या गणाचा भाग द्यायचा. चाली सकट मी त्यांना गवळणीचा भाग दिला की नाही? गवळणीचा भाग त्यांनी द्यायचा. चाली सकट बरोबर. आत्ता गवण गातोय. वैयक्तिक आयुष्यात गेले माझे. काळा बोलले मला, सरळ सरळ बोलले, एकेरी बोलले, काळा बोलले. तर ही माझी जोशी वहिनी कोर्टातनं जी आली 7 महिन्याच्या गरवारणीसारखं पाड घेऊन नाही 7 महिन्याची 7 महिन्याची मी सांगतो ना. अरे 15 वर्ष हॉस्पिटलमध्ये होतो. अरे सगळं माहिती आहे. अरे गावठी बोलतो म्हणून का आपण तो अंडो बंडू समजा. अरे टोपी घातली म्हणून अंडो बंडू समजा. जोशी वहिने खोटा बोलायचा ना आणि रामरे वाची कॉपी करायची. अहो परवा होती बारी, तेलाची लय हौस तेलाची. बारीत गेलं खोबरेल त्याला घेऊ देवा शपथ आई शपथ. माझ्या बारीत आलं लुगडं नेसून, दुसऱ्यांच्या बारीत गेलं त्याल घेऊ खोबरेल त्याल आणि असं काढलं आणि त्यांचा भाव कॅश गेलं वरनं टोपी काढली सोडलं त्याच्यावर. तेलाची लय हौस. ये मावशे गवळण आणले, ये मावशे जातीची चोऱ्याची नाही तावशे. हे बघ हे बघ हे बघ. सात महिन्याची गरबार मावशी, अरे 7 महिन्याची गरबार मावशी. असं दिवस गेलंय लय माझ्या. ह्याच्यात काय वाईट आहे? वाईट असेल तर ह्यांच्याकडे सांगा. अरे 7 महिन्याची गरबार मावशी असं दिवस गेलंय. अरे तोंड तुझं झालंय चिकट मावशे थापून आले तेल. याचं उत्तर द्यायचा बुवा. अरे 7 महिन्याची गरबार मावशी असं दिवस गेलं. 7 महिन्याची गरबार मावशी असं दिवस गेलं. तोंड तुझं झालंय चिकट मावशे थापून आले तेल. तोंड तुझं झालंय चिकट मावशे थापून आले तेल. तोंड तुझं झालंय चिकट मावशे थापून आले तेल.
घे माझं राखाविलाज सांभाळ नारळ बेल ऐकून घे माझं राखाविलाज सांभाळ नारळ बेल तोंड तुझं झालंय चिकट मावशे पुन्हा आले तेल तोंड तुझं झालंय चिकट मावशे पुन्हा आले सात महिन्याची गरवार मावशी असं या दिवस गेला सात महिन्याची गरवार मावशी असं या दिवस गेला तोंड तुझं झालंय चिकट मावशे थापून आले तिले त्याने आता प्रश्न बदललेला आहे हा प्रश्न फार छान आहे आणि हा प्रश्न आम्हाला मिळाला होता याच्या आधी आणि याचं उत्तर आम्ही त्याला दिलेलं आहे पण त्याने काही मान्य करून घेतलेलं नाही आज या ठिकाणी मात्र त्याचा भाग मी देत नाहीये माझा प्रश्न विचारत आहे की बळीराजा जो शेतकरी आहे त्याला असं वरदान कोणी दिलं की तू आकडी कोयती लावून जा आणि आकडी कोयती लावून गेलास तर तुला अरिष्ट येणार नाही तुझ्या बैलांवरती येणार नाही तुझ्या संपत्तीवर तुझ्या इष्टकेवरती कोणाची वाईट नजर येणार नाही असं वरदान आकडी कोयती जर लावून गेलास तर असं होईल असं कुणी वरदान दिलं एवढं सांगायचं आहे शाहीर आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भूमाता रहस्य गाथा या कथात मिळेल माझा पद गातो आहे राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर आकडी कोयतीला बांधून आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर 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 राजा घेऊन राजा घेऊन तो निघाला शेतावर राजा घेऊन तो निघाला शेतावर आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर आकडी कोयतीला बांधून तू धरावा जोताला नाही येणार वितुष्ट इष्ट त्यानं स्वतःला सांग शोधून शास्त्राला सांग शोधून शास्त्राला कोणी दिला होता वर सांग शोधून शास्त्राला कोणी दिला होता वर आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर 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 राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर 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 या ठिकाणी 2 वाजून 10 मिनिटं झाले 1 तास वारे केले त्यांना स्तवनावृत्ती